हाय फ्रेंड्स, माझं नाव नीता आहे. माझं वय 25 वर्षे आहे. माझ्या लग्नाला 5 वर्षे झाली होती. माझा नवरा पायाने अपंग होता. त्याच्या संपत्तीकडे पाहून माझ्या घरच्यांनी त्याच्याशी माझं लग्न लावून दिलं होतं. मी दिसायला खूपच सुंदर आणि देखणी होते. माझ्याकडे पाहिल्यावर लोकांना विश्वासच बसत नव्हता की या बाईचा नवरा तो असेल. माझा नवरा नोकरीसाठी बाहेरगावी जायचा. त्याच्याकडे 3 चाकाची बाईक होती. एक मुलगा होता, तो दिवसभर शाळेत जायचा. मोबाईलवर रील बनवले मला खूपच आवडायचे. यासाठी माझ्या नवऱ्याने मला आयफोन गिफ्ट केला होता. यामुळे घरातील कामं उरकले की मी 1-2 रील बनवायचे आणि ते सोशल मीडियावर टाकायचे. माझे सासू सासरे बाहेरगावी राहायला होते. एकदा सासू घरी आली आणि मला म्हणाली, असले व्हिडिओ बनवण्याची तुला गरज काय? मी म्हणाले, त्यात काय झालं? माझ्यापेक्षा कितीतरी सुंदर बायका रील बनवतात, ते तुम्ही पाहिलं आहे का? ती म्हणाली, दुसराचं जाऊ दे बाई, पण काही लोक आपल्याला नावं ठेवतील. मी म्हणाले, लोकांचं काय? नावही ठेवतील आणि चांगलंही म्हणतील. यामुळे त्यांचा विचार मी करीत नाही. तर माझ्या नवऱ्याला ते आवडतं म्हणून मी ती गोष्ट करते. ही गोष्ट माझ्या सासूने माझ्या नवऱ्याला अनेक वेळा सांगितली होती, पण तोही तिचं ऐकायला अजिबात तयार नव्हता. सोशल मीडियावर माझ्या अनेक मैत्रिणी झाल्या होत्या. माझा नवरा संतोष नोकरीला असल्याने तो सकाळी लवकर ऑफिसला जायचा. तो गेला की माझी मुलगाही शाळेत जायचा. ते दोघेही घरी नसल्यावर बरोबर त्याच वेळेला एक पेपरवाला पेपर देण्यासाठी यायचा. त्याचं वय 20 वर्षे असेल. खूप दिवसापासून मी त्याला ओळखत होते, पण अलीकडच्या काळात तो माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत असायचा. त्याच्या मनात माझ्याविषयी काय आहे हे मी ओळखत होते. काही वेळेला तो माझ्याशी खूप वेळ गप्पा मारायचा. माझ्या घरात कोणीही नाही हे त्याला माहीत असायचं. यामुळे तो माझ्याकडे पाहायचा आणि बराच वेळ गप्पा मारत उभा राहायचा. त्याला मी एक दिवस घरात बोलावलं आणि मी बनवलेल्या काही रील्स त्याला दाखवल्या. तेव्हा त्याने माझी खूपच स्तुती करायला सुरुवात केली आणि म्हणाला, मी तुमचा कायमचाच फॉलोअर्स होतो. बरं झालं तुम्ही सोशल मीडियावर आहात. आता मला तुम्हाला सतत पाहता येईल. तुमच्यासारखी सुंदर बाई मी कुठेच पाहिली नाही. असं म्हणून तो हळूहळू मला त्याच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता. तो नुकताच वयामध्ये आल्याने त्याला माझ्याविषयी खूपच आकर्षण वाटत होतं. त्याचं नाव आदिल होतं. तो सकाळी 11 वाजेपर्यंत पेपर वाटायचा आणि मग कॉलेजला जायचा. त्याची परिस्थिती हलाखीची होती, पण तो दिसायला छान होता. तसा त्याचा स्वभावही चांगला होता. त्याला सर्व विषयाचे ज्ञान होते. यामुळे तो मुलगा मला फारसा लांबचा वाटत नव्हता. 1-2 दिवस तो काही पेपर घेऊन आलाच नाही, म्हणून मी त्याला फोन केला. फोन केल्यावर तो मला म्हणाला, मी तुम्हाला काही मेसेज केला आहे, तो तुम्ही नीट वाचा आणि त्याविषयी मला काहीतरी प्रतिक्रिया द्या. मी फोन पाहिला तर त्याने मेसेज केला होता, मॅडम, तुम्ही दिसायला खूपच सुंदर आहात. मला तुम्ही खूपच आवडता. खरं तर स्त्रियांचं सौंदर्य पाहण्यासाठी असतं, पण तुमचं थोडं वेगळंच आहे. यामुळे सतत मी तुमचा फोटो समोर ठेवून तुम्हालाच पाहत असतो. या वयात त्याच्या डोक्यात असे विचार येणं साहजिकच होतं, म्हणून त्याला मला समजून सांगायचं होतं. दुसऱ्या दिवशी तो पेपर घेऊन आला तेव्हा मी त्याला घरात बोलवलं आणि सांगितलं, हे बघ, माझं लग्न खूप वर्षापूर्वी झालं आहे, पण तू अजून माझ्यापेक्षा कितीतरी लहान आहेस. शिवाय तुझी परिस्थितीही नाजूक आहे. यामुळे तू शिक्षणाकडे लक्ष दे. शिक्षण घेऊन एखादी नोकरी मिळव आणि मग तुलाही माझ्यापेक्षाही सुंदर बायको मिळेल. त्यामुळे माझा नाद तू सोडून दे. मला माहीत आहे हा नाद तुला एकदम सुटणार नाही, पण हळूहळू सोडून दे. तशी तू मनाची तयारी कर. माझ्या या बोलण्यावर तो थोडासा नाराजच दिसत होता, म्हणून मी म्हणाले, मी जे सांगते ते तुला पटतंय का? मी बराच वेळ त्याच्याशी बोलत होते, पण तो फक्त माझ्याकडे एकटक पाहत होता. थोड्या वेळाने तो अचानक माझ्या अगदी जवळ येऊन बसला आणि म्हणाला, मला फक्त 5 मिनिटं तुमच्याजवळ बसू द्या.
माझ्याजवळ बसल्यावर त्याचा हात त्याने हळूहळू नको तिकडे फिरवला आणि मलाही खूपच गरम केलं. घरात कोणीही नव्हतं याचा फायदा त्यानं घेतला आणि अगदी त्यासाठी मला त्याने तयार केलं. त्याचा त्यावेळचा स्टॅमिना पाहून मला वाटलं की आजकालची मुलंही त्यासाठी किती प्रयत्न करतात. एवढंच लक्ष त्यांनी आपल्या करिअरकडे दिलं तर ते यशस्वी होतीलही. खरंच वयात आलेल्या मुलामुलींना आवरणं आजकाल खूपच कठीण झालं आहे. आईवडील त्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवतात, पण ते तिकडे काय करतात याकडे लक्ष देणे फारच महत्त्वाचं आहे. हळूहळू त्या मुलाविषयी माझ्या नवऱ्याला समजल्यावर तो मला काहीच बोलला नाही, पण तो त्या मुलाच्या घरी गेला आणि त्याला वेगळ्या पद्धतीने समजावून सांगितलं. यामुळे काही दिवसांनी त्यानं पेपर वाटण्याचं कामही बंद केलं आणि तो आपल्या करिअरकडे लक्ष देऊ लागला होता.